बहुप्रतीक्षित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यातूनच जावा यासाठी निर्णायक भूमिका घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी आंबेगाव येथे शरदचंद्र पवार सभागृहामध्ये एका महत्त्वपूर्ण निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। दिलीपराव वळसे पाटील यांनी या रेल्वे मार्गाचे महत्त्व आणि स्थानिक पातळीवर होणारा फायदा समजावून सांगितला, तसेच या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले। शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी सन 2005 पासून सुरू केलेल्या प्रदीर्घ संघर्षाची माहिती दिली। या मार्गाला खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यातूनच मंजुरी मिळावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितले। पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा खेड आंबेगाव आणि जुन्नर या मध्यवर्ती तालुक्यातूनच गेला पाहिजे या मागणीवर ठाम राहून पुढील कायदेशीर व आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। हा मार्ग या तालुक्यातून गेल्याने स्थानिक कृषी उद्योग आणि नागरिकांच्या विकासाला चालना मिळेल अशी भूमिका उपस्थितांनी घेतली। या महत्त्वपूर्ण निर्धार बैठकीला तालुक्यातील सर्व स्तरातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तालुक्यातील सरपंच, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटनांचे सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता। या बैठकीमध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी खेड आंबेगाव जुन्नर या मार्गाला प्राधान्य मिळवून देण्यासाठी एक मोठा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला।